हळू चालला तरी चालेल, पण थांबू नका, कारण जिंकणारे तेच असतात जे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतात. आणि बापूस बसले काय का ते काय काय पण खायचं, चटार माणसं, भूक लागल्यावर काय पण खायचं. मला ते शेंडीची मी इथे लवता. रुपेश भाई मी आलोय. रुपेश कशी भेटतो नी पेपर? एक नंबर एक केल्याचा पेपर. माझ्या मनामध्ये तो विचार आलेला आधी की कॅमेरा समोर बोलायचं आणि कॅमेरा समोर गोष्टी घेऊन यायच्या आहेत. तर हा पहिला मुद्दा येणारच आहे. ऑब्व्हियसली आज सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे. आजकाल दुनियामध्ये, वर्ल्डमध्ये हा कॉमन प्रश्न आहे एअर लॉसचा. नमस्कार, मी महेश. सुरुवातीला जी झलक बघितली, आता बघूया आजचा दिवस कसा गेला. बाहेर आल्यावर बापूस बघतो टीव्ही. आई काय करतोय? हा, आज गुरुवार आहे आई, माझा उपवास आहे. काय कोणत्यासाठी बनवले तू? गुरुवारी नाही बनवायचं ना, त्याला बोल बाहेर खात जा ना. जिमचं जे पण आहे ते, त्याचा डाएटचा मक्का ऑमलेट. माझा तर उपवास आहे गुरुवारचा. गुरुवारचा उपवास आहे माझा. आज पाऊस पण पडले. चल मी आज बरा वाटतं जरा, काल आराम केला तर. मी केला मस्त बनाना उपवास होता, मिल्क पिला आणि यो बघ याचा खाना बघ डाएटचा. हा काय लागतंय? अरे गुरुवार आहे की नाही, तुला काय वार बिर काय आहे की नाही आई? काय करत आता त्याचं जेवण आहे, खावं नाही, त्याला डाएट जिम करतो त्याला त्याचं खाणं पाहिजे. किती बॉडी बनवली डाएटचा खाना खाऊन? बघू दाखव. तो बघ पोट दिसतं, तो पोट दिसतं बघ. बसले वजन कमी झाले त्याचा, एवढं मेहनत. अरे याचा पोट दिसतं बघ, पोट दिसतं बघ. सांगा ते 11 किलो कमी नाही झालं. मग कुठून 11 किलो कमी जेवत झाले? नाही तो अजिबात जेवत शेंडी नाही. बिंडी पुरी आहे की शेंडी बनतं ह्यो बघ. ही बघ कसं बोलतो बा? बघ कसं बोलतो म्हणजे शेंडी बनले भारी दिसतं. पण मग माझ्या पोराचं. मला ते शेंडीची मी इथं लावता. त्याला भेटता. त्याला आवडतं ते करतात. प्रत्येकाची चोख. आता चाललो आपल्या कामाला, काम करून घेतो. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता आलो मी रुपेश भाईच्या ऑफिसला. रुपेश काय करतो ऑफिस मध्ये बघू. अरे क्या कर रहा है तू? तुझीच वाट बघतोय. माझीच वाट बघतोय का? काय आज प्रोग्राम? जायचंय मीटिंगला. मीटिंगला जायचं? काय काम आज? काय मग काल थकला का? हा? दम लागला का? उपाडा सुटला वाटतं याला. आता आलोय रुपेश भाईकडे. रुपेश भाईचा ऑफिस आहे हा, त्यांचा फॅमिलीचा कन्स्ट्रक्शनचा ऑफिस आहे. बाहेर बिल्डिंग त्यांनी स्वतः बनवलेले आहेत. ते पण त्यांचं नागेश्वर कन्स्ट्रक्शन म्हणून त्यांची कंपनी आहे. तेव्हा ही एक बिल्डिंग बांधली आहे. आता अजून मोठं काम चालू होणार आहे भाईचा. एकदम जबरदस्त मोठा टावरचं काम चालू होणार. त्याचा पण आपण लवकरच ऍडव्हर्टाइजमेंट करू ब्लॉगच्या माध्यमातून. सपोर्ट करू भावाला. आणि आमची पण कामं आहे ना इथून बसूनच होतात. जी पण काम प्रॉपर्टीची कामं असतात सगळे आम्ही इथं बसून करतो. काय रुपेश बरोबर आहे की नाही? हा, आमचे मीटिंग्स वगैरे, रिडेव्हलपमेंट, ओपन लँड डीलिंग सगळे आमच्या इथून बसूनच होतात. चला आता पुढे काय घडते आता सगळ्या गोष्टी दाखवतोच तुम्हाला.
आम्ही आलोय उपवासाचे वेपर घ्यायला नाना पावशी चौकात काटेमानवली चौकातून खाली आलो कोलशावाडीच्या इथून. रुपेश भाई मी आलोय. रुपेश कशी भेटतो तुझं वेपर? एक नंबर केल्याचा जाम वेपर जुना आहे फरवाला. एकदम अण्णा त्याचा इडलीचं दुकान तो बघतो अण्णा. पण तिकडे होता आता इकडे शिफ्ट झालाय तो. केल्याचा वेपर असं मस्त गरमागरम देतो काढून. गरमागरम वेपर काढून देतो आणि टेस्टला एक नंबर लागतं. याच्या इथं या नाना पावशी चौकात. याचं दुकानाचं नाव नाही ना, नावच नाही. काहीच नाही नाव दिलं असं. जाम जुनं आहे हो. हे बघा हो नाना पावशी चौक आहे हो. बिल्डिंगचं काम चालू आहे. काटेवानी नाक्यावरून सरळ आला नाना पावशी चौकात इथून इथे यायचं. तेव्हा हेल्दी नाश्ता सेंटरच्या बाजूलाच त्याचा शॉप आहे. एक नंबर वेपर भेटतात. तुम्ही पण या. आता आलो घरी. घरी येऊन हा येते बाहेर बसायला खुर्ची घेऊन. ये 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 आणि बापूस बसले. काय का ते हे काय डाल ना चिवडा डाल आणि चिवडा मिसल. कुठली डाल मिसल नवीन आहे. काय केलं तुम्ही दिवसभर? हा दिवसभर काम असतात. काम असतात. ते नारळ होलं सुकत केलं. जेवायला काय केले उपास सोडायला? जेवायला वरण भात वरण भात. भात बटाट्याची भाजी. बापाचं काम भारी आहे. हा? भूक लागलं काय पण खायचा. चटर-पटर. चटार वाली माणसं भूक लागल्यावर काय पण खायचं. पोटाची भूक मोरते ना ते बघा. काय मोरत? जे पोटाला पटकन भूक आपली मिटल ना ते एक खाऊन मोकळं व्हायचं. या पाहिजे ना त्या पाहिजे ना याव ना ट्याव ना ट्याव. सही कॉम्बिनेशन आहे. मग मिसल दाल मिसल बनवले. भारी लागते ना. मिसळ पाव पण भारी. नारळ मानपणाचं नारळ सुकवले. आता त्याचा मी खोबरा होल. खोबरा विकत आणायची गरजच नाही वाटत. खोबरा रेडीमेड घरात भेटले. चला आता घरी आल्या होतं फ्रेश होऊन घेता. पहिले फ्रेश होतो आणि मग येतो तुमच्यासोबत गप्पा मारायला. ही झुंबरची लाईट बघा कशी कसं भारी वाटतं ना. संध्याकाळचा टाइम लक्ष्मी माताची सॉन्ग लागलेत. आता मी जरा पहिले फ्रेश होतो आणि मग येतो तुम्हाला भेटायला. तुमच्याशी गप्पा मारतो. तर आजचा दिवस बघितला. घरी आलो मी. सुरुवात घरातूनच केली आणि बाहेर जाऊन रुपेशला भेटलो. उपवास होता. गुरुवारचा माझा उपवासच असतो. माझं असं म्हणणं आहे की मी काल बोललो शॉर्टकट मध्ये मम्मीशी बोलता बोलता. हे माझे हेअर्समुळे मी पाऊल टाकायला थोडासा विचार आलेला पहिले स्टार्टिंगला की लोकांना कसं सेलिब्रिटी चेहरा बघायला खूप आवडतं. ज्याचं लुक चांगलं आहे, ज्याचं फेसिंग चांगलं आहे, हे सगळ्या गोष्टी बघायला त्यांना आवडतात. त्यांच्यातून त्यांना इन्स्पिरेशन मिळत असतं की अरे बघ तो कसा आहे दिसायला वगैरे छान. तर माझ्या मनामध्ये तो विचार आलेला आधी की लोक मला म्हणजे लोकांना मी आवडेल का. कारण की माझं हे एवढं आता माझी ट्रीटमेंट चालू आहे. इथे केस आले फक्त ते आता बोलतो ना ठीक व्हायचं. बाकी लोक मला लाईक करतील का, लोकांना मी आवडेल का. मी माझ्या मनामध्ये पहिले स्टार्टिंगला आलेला प्रश्न. कारण की कॅमेरा समोर बोलायचं आणि कॅमेरा समोर या गोष्टी घेऊन यायच्या आहेत. तर हा पहिला मुद्दा येणारच आहे ऑब्व्हियसली. आज सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे. आजकाल दुनियामध्ये वर्ल्डमध्ये हा कॉमन प्रश्न आहे हेअर लॉसचा. लहान पोरांपासून तर पोरांचं बोला, वयस्कर माणसांचं बोला, लेडीजचं बोला, पोरींचं बोला, हा कॉमन जेन्युअनली प्रश्न आहे की हा प्रत्येकाच्या लाईफमध्ये घडतो आत्ताच्या. कारण की सगळं खाणंपिणं चेंज झालं. केमिकली सगळे ऑब्झर्व आपल्या बॉडीमध्ये होतात. तर विटॅमिन्स या सगळ्या गोष्टीमुळे आपले हेअर लॉस होतात. पण मी तो विचार केला नाही. मी पाऊल टाकला. जे होईल ते होईल. लोकांना जर माझं बोलणं आवडत असेल, माझं राहणं, माझ्या सगळ्या गोष्टी आवडत असतील तर मी लोकांपर्यंत मी पोहोचेन आणि लोक मला लाईक करतील या हिशोबाने मी पुढे पाऊल टाकलेलं आहे.
अशा खूप खूप मोठी जर्नी आहे. अजून तर खूप गोष्टी बाकी आहेत. सण वगैरे येतील. आमच्या घरी गणपती पण असतात. या गणपतीमध्ये 10 दिवसाचे गणपती असतात. सगळ्या गोष्टी तिथून बोला, प्रत्येक जो पण आपला मराठी सण आहेत, मराठी सण बोला, जे पण इंडियामध्ये जे पण सण साजरे होतात, त्या प्रत्येक सण तुम्हाला मी दाखवणार की आमच्या इथे कसं होतं, बाहेर कसं होतं, बाहेरचे लोक कसे साजरे करतात, आम्ही कसं साजरे करतो. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. भरपूर ब्लॉग येतील. अजून तर सुरुवात आहे फक्त. पण ही जी छोटीशी सुरुवात मी जी केली आणि तुमचा जो मला सपोर्ट भेटला, तुम्ही जे मला भरभरून प्रेम दिले, माझे 150 सबस्क्रायबर, हे जे 17 दिवसात मला जे 150 प्लस सबस्क्रायबर माझे झालेत, हा प्रेम बघून मला खूप आनंद झाला. तुमचा सपोर्ट मला खूप जास्त येतोय आणि खूप लोक असे आहेत म्हणजे नवीन जुडत आहेत, ते बघतायत मला, ऑब्झर्व करतायत की अजून काय काय कंटेंट घेऊन येतोय का, काय आहे, जी रिअल स्टोरी आहे का, हा खोटी. आणि मला जे ओळखणारे पर्सनली बोला, नातेवाईक बोला, हे पण बघत असतील, पण त्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल. माझ्यासाठी ही मोठी अचिव्हमेंट आहे. बघा, मी कुठलाही रील स्टार नाही आहे. म्हणजे मी कुठलाही रील्स बनवणारा व्यक्ती आधीपासून फेमस आहे की टिकटॉक बनवणारा मी असं कुठलाही व्यक्ती नाही. मी नॉर्मल व्यक्ती आहे, म्हणजे असा फेमस झालेला व्यक्ती नाही. खूप युट्यूबर्स आहेत, खूप रील स्टार आहेत जे खूप फेमस झालेत. म्हणजे त्यांचे फॅन फॉलोईंग खूप जास्त. माझी 0 फॅन फॉलोईंग आहे. मी कुठल्याही गोष्टीत मी इन्व्हॉल्व नाही आहे. म्हणजे पॉलिटिकली बोला किंवा अशा सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी, म्हणजे नॉर्मल तुमच्यासारखाच व्यक्ती आहे जे इंस्टाग्राम यूज करतो, व्हॉट्सअप यूज करतो आणि आपले कामधंदे बघत असतो. कामाच्या वेळी किंवा फ्री झालं, घरी आलो, फ्री टाईममध्ये रील्स बघा, यूट्यूबवरती, टी व्हीवरती ब्लॉग्स बघा, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासारखे करत होतो. मनामध्ये आता आला विचार की यार, एवढा प्लॅटफॉर्म, म्हणजे सेलिब्रिटी सारखा जे ऍक्टर्स लोक आहेत ते लोक युट्यूबवरती आलेत, म्हणजे विचार करण्याची गोष्ट झाली आपल्यासाठी. सेलिब्रिटी जे ऍक्टर्स आहेत ते लोक व्हिडिओज बनवून, ब्लॉग्स बनवून ते लोक युट्यूबवरती येऊन त्याची अर्निंग करतायत ते लोक. मग आपण का थांबायचं? बाकी तर आपले काम असतात, हो, ज्याचा जॉब असतो, बिझनेस असतो, ते त्यांचे करत असतात. पण हा युट्यूब प्लॅटफॉर्म जो भेटलाय प्रत्येकाला त्यांचा अर्निंगचा सोर्स करण्यासाठी, तर आपल्याला काय, डेली आपण जे राहतो, खातो, पितो, या सगळ्या जर गोष्टी दाखवून लोकांना रिअल, त्यांच्या पण आयुष्यात या रिअल गोष्टी घडत असतील, त्या रिलेट होत असतील, मग हे बघून त्यांना पण इन्स्पिरेशन येत असेल ना. आणि मला बघून तर नक्कीच येणार. कारण की बघा, माझी फॅमिली आहे. माझ्या फॅमिलीमध्ये मम्मी, पप्पा आणि करण, लहान भाऊ, हे आता आम्ही घरामध्ये आहे. एवढ्या छोट्या फॅमिलीमध्ये मी आहे, म्हणजे माझी पर्सनॅलिटी आहे, माझी हाईट आहे. पण ही एक गोष्ट जी आहे याच्यामुळे मला थोडासा वीक पॉईंट वाटलेला, पण आता तो वीक पॉईंट गेला. आता मी एवढे व्हिडिओज बनवून अपलोड केले, माझ्यामध्ये कॉन्फिडन्स खूप जास्त वाढलेला आहे. मी नाही आता घाबरणार. भले आता ज्याला आवडेल तो माझा व्हिडिओ बघेल, ज्याला नाही आवडणार तो नाही बघणार. सिम्पल आहे. ही छोटीशी गोष्ट मला सांगायची होती की मला आनंद झाला. माझे 150 सबस्क्रायबर 17 दिवसात कंप्लीट होणं ही माझ्यासाठी चॅलेंजिंग गोष्ट होती आणि तुमच्या प्रेमाने, तुमच्या सपोर्टने ही गोष्ट कंप्लीट झाली. तर चला, आता अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. सांगायला गेलो तर ब्लॉग खूप मोठा होईल आणि तुम्ही बोर व्हाल. बाकीच्या गोष्टी मी येणाऱ्या ब्लॉगमध्ये करत राहीन. छोटीशी गोष्ट बोलायची होती, शेअर करायची होती, ती केली मी. आता जातो, पहिले उपवास सोडतो. उपवासाला मम्मीने बनवले आपल्याला मस्त वरण भात, वाटाण्याची भाजी. ती उपवास सोडतो आणि भेटतो तुम्हाला. बघा, मम्मीने बनवले मस्त वरण भात, वाटाण्याची भाजी, कुरडई. आता उपवास सोडायला बसल्यावर या उपवास सोडायला. आजच्यासाठी एवढं बस आहे. आजचा नॉर्मल सिम्पल डे जसा जातो प्रत्येकाचा डेली लाईफमध्ये, या गोष्टी मी दाखवलेल्या आहेत. आणि कुठलीही फेक नॅरेटिव्ह स्टोरी नाही. जे आहे ते तुम्हाला दाखवतो. कोणाबद्दल वाहवाही, माझ्याबद्दल वाहवाही मी करत नाही. बस जे आहे जसं आहे, महेश तुमच्या समोर आहे, तुम्ही बघा. ज्याला मी आवडत असेल त्यांनी बघा, ज्याला नसेल आवडत त्यांनी पण बघा. पण भले तुम्ही सबस्क्राईब नका करू, लाईक नका करू, पण बघा. तुम्हाला जर माझ्याबद्दल जाणून घ्यायचं असेल, मी काय करत असं हे बघायचं असेल तर बघा, मला आनंद वाटेल. चला मंडळी, आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. आता खूप झालं. एवढं छोटीशी गोष्ट शेअर केली मी, मला पण आनंद वाटला म्हणून मी शेअर केली. तर चला, भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.
उद्या काहीतरी बघूया, नवीन घेऊन येण्याचा अजून काहीतरी प्रयत्न करत राहील. मी तर प्रयत्न करणार आहे, माझी जिद्द आहे, मी प्रयत्न करेन. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आता तुम्ही स्वतःच्या परिवाराची, आजूबाजूवाल्यांची सगळ्यांची काळजी घ्या. मी पण काळजी घेतो. मी एकदम बरा झालेला आहे. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. गुड नाईट, टेक केअर, बाय.